अकोट तालुक्यातील बोर्डी येथे विद्युत रोहित्रावर काम करताना संतोष इंगळे यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला। काम सुरू असताना वीज प्रवाह पुन्हा सुरू कसा झाला यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पोलीस तपास सुरू आहे। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्डी येथे विद्युत विभागाच्या कामादरम्यान दुर्दैवी घटना घडली। बोर्डी येथील भवानी विद्युत रोहित्रावर काम करत असताना संतोष प्रल्हाद इंगळे वय वर्ष 45 यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला। या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। विजेच्या धक्क्याची तीव्रता इतकी होती की संतोष इंगळे यांच्या एका हाताचा पंजा पूर्णतः तुटून पडल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेनंतर वीज प्रवाह पुन्हा सुरू कसा झाला हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। रोहित्रावर काम सुरू असताना विद्युत प्रवाह बंद असणे आवश्यक असताना तो पुन्हा सुरू झाला कसा? वीज प्रवाह सुरू करण्यापूर्वी कामगार रोहित्रावर काम करत असल्याची खात्री करण्यात आली होती का? याची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे। संतोष इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत। या दुर्घटनेत निष्काळजीपणा झाला का आणि नेमकी चूक कोणाची हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे।